नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज जेई मेन्सचा 2024चा जो काही पेपर आहे त्याच्या काही क्वेश्चन्सला आपण सॉल्व करणार आहोत. सो क्वेश्चन्स तसे इझी आहेत, काही फारसे अवघड नाहीत, फक्त थोड्याशा ट्रिक यूज करावं लागतील जेणेकरून तो क्वेश्चन विदिन 1 मिनिट सॉल्व होईल. कारण सगळ्यात महत्त्वाचं कामकाज काय आहे, तो कमीत कमी टायमिंगमध्ये सॉल्व झाला पाहिजे. ठीक आहे, आणि त्यासाठी काही ट्रिक्स आहेत ज्या आपल्या डोक्यामध्ये परफेक्टली असल्या पाहिजेत, ज्या मी एक्सप्लेन करतोय त्या फक्त लक्षात ठेवा. सो फॉर एक्झाम्पल, फर्स्ट आपल्याकडे क्वेश्चन असा आहे की 2 न्यूक्लियोटाइड्स आर जॉईन टुगेदर बाय लिंकेज नोन ॲज. आता जर न्यूक्लियोटाइड आपण पाहिलं तर त्याच्यामध्ये काय होता, बेस शुगर फॉस्फेट लिंकेज. म्हणजे काय, तर या केसमध्ये आपला शुगर मॉलिक्यूल आहे मध्ये आणि या शुगर मॉलिक्यूलला एक फॉस्फेट आणि दुसरा बेस असं आपण अटॅचमेंट करतो. मग याला म्हणतो आपण काय, तर फॉस्फेटचा डायइस्टर लिंकेज. कारण हा जो आहे तो लिंकेज तयार करणार आहे. मग यांच्यामध्ये कोण आहे, तर फॉस्फो डायइस्टर लिंकेज. फॉस्फोडायस्टर लिंकेज म्हणजे लक्षात काय ठेवायचं आहे, न्यूक्लियोटाइड जेव्हा येणार आहेत तेव्हा बेस शुगर फॉस्फेट हा फॉर्मॅट लक्षात ठेवायचा आहे. म्हणजे काय होईल, तर लिंकेज लगेच आपल्या डोक्यामध्ये परफेक्टली येईल. देन सेकंड क्वेश्चन आहे की हायेस्ट इनॉल कंटेंट विल बी शोन बाय. मग आता इथे इनॉल म्हणजे काय अगोदर हे माहिती असलं पाहिजे की इनॉल आणि एक आयसोमेरिझमचा फॉर्मॅट होता आपल्याकडे. आयसोमेरिझमच्या शेवटच्या म्हणजे 5 कंटेंट होते, त्या 5 कंटेंट मला शेवटचा कंटेंट जो आहे इट्स व्हॉट दी टॉटोमेरिझम. 1 मिनिट. बरं, तो कोण होता आपला टॉटोमेरिझम. याच्यामध्ये आपण एक एक्झाम्पल म्हणून अल्डो इनॉल ही सिस्टीम स्टडी केली होती, ज्याच्यामध्ये जर सी डबल बॉन्ड ओला किंवा सी डबल बॉन्ड सी आहे त्या डबल बॉन्डेड कार्बनला डायरेक्टली इफ OH ग्रुप अटॅच्ड देन दॅट हायड्रोजन शिफ्ट ऑन ॲडजेसेंट डबल बॉन्डेड कार्बन ॲटम अँड द डबल बॉन्ड शिफ्ट बिटवीन कार्बन अँड ऑक्सिजन अँड कन्वर्ट इन टू कार्बोनिल ग्रुप. म्हणजे हा सी डबल बॉन्ड O तयार होईल आणि हा हायड्रोजन इकडे शिफ्ट होईल. म्हणजे यांच्या दोघांमध्ये काय असेल, शिफ्टिंगचं कामकाज चालू राहील, ज्याला म्हणतो आपण इक्विलिब्रियम. म्हणजे जर का हा हायड्रोजन पुन्हा इकडे आला, डबल बॉन्ड इकडे शिफ्ट होईल. सो इट्स व्हॉट इनॉल. इनॉल म्हणजे कोण, तर अल्किनमध्ये ऑक्सिजन विथ हायड्रोजन आहे म्हणजे अल्कोहोल आहे. सो इट्स व्हॉट दी अल्किनॉल. मग त्या अल्किनॉलचा अल्क सोडून फक्त इनॉल ठेवलेला आहे आणि हा आहे अल्ड म्हणजे अल्डिहाइड ग्रुप. सो या सिस्टीमला आपण काय म्हणतो, अल्डो इनॉल सिस्टीम. अँड इट्स व्हॉट दी आयसोमेरिक फॉर्म्स. म्हणजे आता जर कीटोन आला तिथे तर आपण कीटो इनॉल म्हणतो. मग राईट नाव त्यांनी फक्त सांगितले आपल्याला कोण हवं आहे, इनॉल, हायेस्ट इनॉल. इनॉल म्हणजे कोण, OH असला पाहिजे. मग आता इथे 4 कॉम्प्लेक्स आहेत. आता पहिला क्ल्यू असा आहे, ज्याच्याकडे ऑक्सिजन जास्त तो इनॉलिक फॉर्म जास्त दाखवेल. So number of oxygen atom is directly proportional to the enolic form. But the condition is that की आता या 4 ऑप्शनमध्ये जसं इथे 2 ऑप्शन्स आहेत, 2 ऑक्सिजन वाले, दोन्ही कॅन्सल झाले, उरले फक्त सेकंड आणि फोर्थ ऑप्शन. बोथ कंटेन 3 ऑक्सिजन. बट प्रेझेंटमध्ये दोघांमध्ये एक डिफरन्स आहे की ऑक्सिजन अल्टरनेट पोझिशनला जेवढे असतील तेवढे इनॉलिक फॉर्म जास्त तयार होतील. आता या केसमध्ये इनॉलिक फॉर्म जर का तयार करायचे झाले तर याचा इनॉलिक फॉर्म असा तयार होईल, आतमध्ये डबल बॉन्ड शिफ्ट होतील अल्टरनेट पोझिशनला आणि बाहेर अल्टरनेट पोझिशनला जे काही डबल बॉन्डेड O होते त्यांचं कन्व्हर्जन झालं OH मध्ये. मीन्स याचा हायड्रोजन इकडे शिफ्ट केला, आपण याचा हायड्रोजन इकडे शिफ्ट केला आणि याचा हायड्रोजन इकडे शिफ्ट केला आणि डबल बॉन्डला आतमध्ये शिफ्ट केलं. मग हे झाले इनॉलिक सिस्टीम. पण या केसमध्ये जर का पाहायला गेलो आपण तर या केसमध्ये इकडचा हायड्रोजन इथे शिफ्ट होईल, त्याचा OH बनेल, याचा हायड्रोजन इकडे शिफ्ट होईल, याचा OH बनेल. बट या मधल्या ऑक्सिजनला हायड्रोजनच मिळणार नाही. मग इथे फक्त तयार कसा होईल, तर हा असा तयार करेल, डबल बॉन्ड O, इथे एक OH येईल, इथे एक OH येईल, इथे डबल बॉन्ड, इथे डबल बॉन्ड. म्हणजे या कॉम्प्लेक्समध्ये
फक्त 2च OH तयार झाले आणि वरच्या कॉम्प्लेक्समध्ये मात्र 3 OH तयार झाले. सो हायेस्ट इनॉलिक सिस्टीम जी असेल ती याच्यामध्ये असेल क्वेश्चन नंबर 2 मध्ये. ओके, म्हणजे क्वेश्चन नंबर 2 म्हणल्यापेक्षा क्वेश्चन त्या ऑप्शन नंबर 2 ला आपण सिलेक्ट करूयात. ओके, देन नेक्स्ट वन. थर्ड क्वेश्चन आहे द एलिमेंट नॉट शोईंग व्हेरिएबल ऑक्सिडेशन स्टेट आणि खाली सगळे हॅलोजन्स आहेत. सगळ्यात सिंपल रेडॉक्समध्ये सांगितलेलं स्टेटमेंट लक्षात ठेवलं असेल तर आपल्याकडे एकमेव एलिमेंट आहे होल पिरियॉडिक टेबलमध्ये विच शोज सिंगल ऑक्सिडेशन नंबर अँड इट्स ऑलवेज -1 जो फ्ल्युरिन दाखवतो. फ्ल्युरिनमध्ये कधीच दुसरी इलेक्ट्रॉनिक स्टेट येणार नाही आणि फ्ल्युरिन एक्साइटही होणार नाही कारण त्याच्यामध्ये एकच इलेक्ट्रॉन रिक्वायरमेंट आहे. म्हणजे शेवटच्या शेलमध्ये जर का याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन पाहिलं NH2NP5 आहे, याच्यामध्ये व्हॅलेन्स शेलमध्ये एक इलेक्ट्रॉन कमी आहे, तो एक इलेक्ट्रॉन नेहमी घेणार आहे आणि काय बनवणार आहे तर -1 आणि याच्यापेक्षा कोणी दुसरं इलेक्ट्रोनिगेटिव्ह नाही आहे जास्त. मग याच्यापेक्षा जर का कोणी दुसरं इलेक्ट्रोनिगेटिव्ह नाही आहे जास्त तर याच्या पॉझिटिव्ह ऑक्सिजन स्टेट बनणारच नाहीत. बट बाकीचे जे काही हॅलोजन्स आहेत दे शोज -1 +1 +3 +5 अलॉंग विथ +7 म्हणजे एवढं व्हेरिएशन दाखवेल. असं का आहे कारण त्याच्या मागचं रिझन आहे की यांच्यापेक्षा कोणीतरी किंवा काही एलिमेंट्स असे आहेत जे जास्त इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहेत. बट फ्ल्युरिन इज अ सिंगल एलिमेंट अँड इट्स व्हॉट दी हायली इलेक्ट्रोनिगेटिव्ह म्हणून तो कधीच पॉझिटिव्ह दाखवणार नाहीये. इट ऑलवेज शोज व्हॉट दी -1 ऑक्सिडेशन स्टेट. देन fourth one, which of the following is strongest bronze state base? मग याच्यामध्ये असा एक कंपाऊंड शोधायचा आहे जो त्या इलेक्ट्रॉन पेअरला डोनेट करू शकेल. इलेक्ट्रॉन पेअरला तो यूज करून तुम्हाला सांगू शकेल की तो ब्रॉन्झ स्टेट बेस आहे. मग फर्स्ट वन वरती आलो, जरा चेक करूया फर्स्ट वन मध्ये काय फरक आहे, फर्स्ट वन मध्ये काय डिफरन्स आहे, फर्स्ट वन का स्ट्रॉंगेस्ट बेस असू शकेल किंवा नसेल. तर पहिला ऑप्शन जो आहे तो आहे NH2 अटॅच विथ बेन्झीन आणि NH2 वर ज्या काही लोन पेअर आहेत त्या लोन पेअरला तो बेन्झीन बरोबर काय करतो कॉन्ज्युगेशन मध्ये आणतो. म्हणजे एकदा निगेटिव्ह चार्ज इकडे येईल, त्यानंतर तो निगेटिव्ह चार्ज इकडे येईल, त्यानंतर तो निगेटिव्ह चार्ज इकडे येईल. पण हे निगेटिव्ह चार्ज येत असताना या नायट्रोजनवर वरच्या नायट्रोजनवर मात्र पॉझिटिव्ह चार्ज असेल. मीन्स व्हॉट दॅट लोन पेअर इज लेस अवेलेबल फॉर डोनेशन. म्हणजे इथे बनणार CH नॉट CH NH2, इथे असेल निगेटिव्ह चार्ज आणि हा पहिला रेझोनेटिंग फॉर्म्स आहे. म्हणजे इकडची लोन पेअर काय झाली बेन्झीनमध्ये गेली. ओके, म्हणजे हा जो आहे तो काही ती लोन पेअर डोनेट करायच्या मनस्थितीमध्ये नाही आहे किंवा रेडी नाही आहे तो मन तयार करायला. म्हणजे हा जो आहे तो तेवढा स्ट्रॉंग बेस नाही आहे. बरं, मग सेकंडवाला चेक करू आपण. सेकंडमध्ये सुद्धा या नायट्रोजनवर एक लोन पेअर आहे. बट दॅट लोन पेअर ॲक्च्युअली डिलोकलाइज बिटवीन 2 बेन्झीन रिंग मीन्स इट इज लेस अवेलेबल फॉर डोनेशन. म्हणजे या ॲनिलीनपेक्षा याची लोन पेअर कमी अवेलेबल असेल. देन थर्ड वन स्ट्रक्चरमध्ये आलो आपण तर ही नायट्रोजनवर पुन्हा एकदा लोन पेअर दाखवली, पण ही लोन पेअर या 2 डबल बॉन्ड्स बरोबर कॉन्ज्युगेशनमध्ये असेल. म्हणजे ती सुद्धा तशी फारशी अवेलेबल नाही आहे. पण फोर्थमध्ये जर का चेक केलं तर फोर्थमध्ये नायट्रोजनकडे डबल बॉन्ड बनवण्यासाठी जी लोन पेअर असते तिला शिफ्ट करायला रेझोनेटिंग स्ट्रक्चरसाठी कुठे डबल बॉन्ड कार्बन कार्बनमध्ये नाहीच आहेत. म्हणजे यांच्यामध्ये रेझोनन्सच येऊ शकत नाही आहे. सो ही लोन पेअर जी आहे ती कुठेच इन्व्हॉल्व होणार नाही. नॉर्मली ती अवेलेबल आहे फॉर डोनेशन. म्हणजे सगळ्यात जास्त स्ट्रॉंगेस्ट बेस जो असेल तो हा शेवटचा असेल. म्हणजे काय ती लोन पेअर अवेलेबल आहे. या तिघांमध्ये ही लोन पेअर अवेलेबल नाही आहे. देन नेक्स्ट कडे जाऊयात आपण. थर्ड क्वेश्चन नंतर फिफ्थ वन क्वेश्चन. विच ऑफ द फॉलोइंग इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन वुड बी असोसिएटेड विथ हायेस्ट मॅग्नेटिक मोमेंट. सो फर्स्ट वन, मला मॅग्नेटिक मोमेंट कशी फाइंड आउट करायची याचा फॉर्म्युला माहिती असला पाहिजे. सो फॉर्म्युला काय आहे फॉर्म्युला आहे √n _n+2. बरं n कोण आहेत
नंबर ऑफ अनपेड इलेक्ट्रॉन, म्हणजे ज्याच्याकडे नंबर ऑफ अनपेड इलेक्ट्रॉन जास्त त्याची मॅग्नेटिक मोमेंट सुद्धा जास्त. म्हणजे लक्षात ठेवायचं मॅग्नेटिक मोमेंट जी आहे ही डिपेंड कुणावर आहे, नंबर ऑफ अनपेड इलेक्ट्रॉन्सवर आहे. मग त्या नंबर ऑफ अनपेड इलेक्ट्रॉनला पहिल्यांदा शोधावं लागेल. इथे 3D7, 3D8, 3D3 आणि 3D6 अशी सिस्टीम लिहिलेली आहे. या सगळ्यांमध्ये जरा नंबर ऑफ अनपेड इलेक्ट्रॉन करूयात की फर्स्ट वन फॉर एक्झाम्पल 3D7 आहे. तर 3D7 म्हटल्यानंतर डी मध्ये किती इलेक्ट्रॉन्स असतात, मॅक्सिमम 10. म्हणजे याचे ब्लॉक्स किती आहेत, 1 2 3 4 5. सो इफ यू हॅव 7 इलेक्ट्रॉन्स मीन्स व्हॉट डी 1 2 3 4 5 6 and 7. So we fill electron according to Hund's maximum multiplicity rule. So we obtain 3 unpaired electron here. म्हणजे 3D7 मध्ये 3 अनपेड इलेक्ट्रॉन आहेत. सेम जर का 3D8 मध्ये आलो तर 3D8 मध्ये तर 1 मोर इलेक्ट्रॉन प्रेझेंट इन डी सबशेल. सो 1 2 3 4 म्हणजे इथे 1 2 3 4 5 6 7 आणि 8 दोनच अनपेड इलेक्ट्रॉन आले. 3D3 मध्ये आलो तर 3D3 मध्ये तर त्या 3 नंबरवरूनच समजतं की याचे 3 अनपेड इलेक्ट्रॉन असले पाहिजेत, 1 2 आणि 3. व्हॉट अबाउट 3D6? 3D6 मध्ये आलो 1 2 3 4 and 5 1 2 3 4 5 आणि 6. सो फोर्थ वन कंटेन 4 अनपेड इलेक्ट्रॉन. मग सगळ्यात जास्त अनपेड इलेक्ट्रॉन कोणाकडे आहेत, याच्याकडेच आहेत. मग जेवढे जास्त अनपेड इलेक्ट्रॉन तेवढी त्याची मॅग्नेटिक मुवमेंट जास्त. म्हणजे हा जो आहे ना फोर्थ वन AR3D6 दॅट असोसिएटेड विथ द हायेस्ट मॅग्नेटिक मुवमेंट. म्हणजे हे झालं आपलं आन्सर की मॅग्नेटिक मुवमेंट सगळ्यात जास्त कोणाकडे असेल तर त्या AR3D6 कडे असेल. देन नेक्स्ट वन, विच ऑफ द फॉलोइंग highly or has highly acidic hydrogen? So what is acidic hydrogen? डबल बॉन्डेड कार्बनच्या शेजारच्या कार्बनवरचा हायड्रोजन म्हणजे कोण, तर ॲसिडिक हायड्रोजन. कारण तो इझिली निघून जातो. हे आपण अल्डॉलमध्ये पाहिलं होतं. अल्फा कार्बन ॲटम लगेच बाहेर पडतो आणि तो ॲज अ H+ बाहेर पडतो. म्हणजे जर का नीट चेक करायला गेलं तर या 4 ऑप्शनमध्ये या इथे एक अल्फा कार्बन आहे, हा अल्फा आहे, हा अल्फा आहे, हा एक अल्फा आहे, हा एक अल्फा आहे, इथे सुद्धा अल्फा आहे, हा सुद्धा अल्फा आहे, हा सुद्धा अल्फा आहे आणि हा सुद्धा, सॉरी हा अल्फा नाही, हा बीटा आहे. 3 अल्फा आहेत. मग सगळ्यात जास्त ॲसिडिक जर का पाहायला गेलो तर इथे C डबल बॉन्ड ओच्या इकडचा एक अल्फा तो ॲसिडिक आहे. या C डबल बॉन्ड ओच्या इकडे 2 ॲसिडिक आहेत. त्यानंतर या C डबल बॉन्ड ओच्या इकडे एक आहे, या C डबल बॉन्डच्या इकडे एक आहे आणि हे सुद्धा अल्फाच आहे. म्हणजे इकडचं सुद्धा कोणी अल्फाच आहे. पण या केसमध्ये मात्र हा जो काही अल्फा आहे ना तो 2 C डबल बॉन्ड ओच्या मध्ये. बाकीच्यांकडे जरा चेक करा, जेवढे अल्फा आपण दाखवले ते एकाच C डबल बॉन्ड ओच्या शेजारी आहेत. बट दॅट अल्फा हायड्रोजन प्रेझेंट बिटवीन 2 कार्बोनिल ग्रुप मीन्स व्हॉट, दोन्हीकडून त्याला तेवढा सपोर्ट आहे. म्हणजे हा हायड्रोजन जो आहे तो इझिली बाहेर पडेल ॲज अ H+ आणि या CH वर निगेटिव्ह चार्ज तयार होईल. ओके, मग हा जो आहे तो सगळ्यात जास्त ॲसिडिक आहे बिकॉज हायड्रोजन प्रेझेंट बिटवीन 2 कार्बोनिल ग्रुप्स. मग हा झाला सगळ्यात जास्त ॲसिडिक कंपाऊंड. देन नेक्स्ट वनकडे येऊयात. सोल्युशन of 2 miscible liquids shows deviation from Raoult's law will be. आता रॉल्ट्स लॉचं डेव्हिएशनसाठी आपल्याला अगोदर काय माहिती असलं पाहिजे, तर रॉल्ट्स लॉमध्ये काय एक्झॅक्टली इन्फॉर्मेशन लपलेली आहे. ओके, मग रॉल्ट्स लॉमध्ये या पॉझिटिव्ह डेव्हिएशन आणि निगेटिव्ह डेव्हिएशन म्हणजे काय तर ते आधी जर का माहिती असेल तर आपलं काम तसं सोपं होतं. सो व्हॉट इज पॉझिटिव्ह डेव्हिएशन, तर मिक्सचर आहे आणि सपोज A आणि B या दोघांचं मिक्सचर आहे आणि हा आपण ग्राफ काढला. ठीक आहे, हा जो आहे इमॅजिन करा इट्स व्हॉट दी A आणि हा जो आहे तो B आहे. या A टू B असे एक लाईन ड्रॉ केली आपण. ठीक आहे, त्यानंतर हा
प्युअर ए साठी एक लाईन केली आणि हा प्युअर बी साठी एक लाईन. क्लिअर. म्हणजे हा इकडचा 0 कॉन्सन्ट्रेशन फॉर बी. आता इथून इकडे चाललो आपण तर बी वाढत चाललाय. शेवटला हा जो आलेला आहे तो 100% बी आहे आणि 0% ए आहे. आणि इथे ए आहे तो इथून उलटा आणला मी इकडे, तर तो बी बरोबर मिक्स करतोय. तर फायनली इथे आल्यानंतर 100% ए येईल आणि 0% बी येईल आणि इथे मध्ये जे काही येते त्यांचं मिक्सचर आहे. मग समजा मी असं केलं की या इथे मी कंपोजिशन आणलंय. इट्स व्हॉट डी 1/3 पार्ट. बरोबर आहे. म्हणजे जर का मी 4 पार्टमध्ये यांना डिवाइड करायला गेलो तर हा एक हा एक हा एक हा एक असे 4 पार्ट आम्ही इमॅजिन करूयात. हा एक पार्ट आपण थांबलोय. इथे 0 कोण आहे तर बी जो आहे तो 0 आहे, नॉट 0, 100% आहे. आणि ए जो आहे तो काय 0. इथून आपण ए वाढवत आणला तर इथे ए काय झालं आहे 100% झाला आहे. म्हणजे इथे 75% कोण आहे ए आहे आणि 25% कोण आहे बी आहे. मग त्यांनी साधारण यांचा दोघांचा वेपर प्रेशर जो आहे तो हा आला पाहिजे. कारण इथे दोघांचं कॉम्बिनेशन, ही जी लाईन दाखवली आपण त्या लाईनवर दोघांचं जेवढं कॉम्बिनेशन असेल तेवढा काय येईल वेपर प्रेशर येईल. आणि इथे तो आहे प्युअर वेपर प्रेशर ऑफ ए, इथे आहे प्युअर वेपर प्रेशर ऑफ बी. म्हणजेच काय 100% बी 0% ए, 100% ए 0% बी. मग समजा मला एक्सपेक्टेड आन्सर हे आहे पण माझं आन्सर या एक्सपेक्टेड आन्सरपेक्षा जास्त येणार आहे, तर याला म्हणायचं काय पॉझिटिव्ह डेव्हिएशन. येणार आहे म्हणजे येत आहे. पण समजा असं झालं की एक्सपेक्टेड आन्सरपेक्षा हे आन्सर माझं कमी येत आहे, तर याला म्हणायचं काय निगेटिव्ह डेव्हिएशन. ओके. मग आत्ता आपण काय सांगितलंय की 2 मिसिबल लिक्विड शोईंग निगेटिव्ह डेव्हिएशन विल हॅव, जर का त्यांचं डेव्हिएशन निगेटिव्ह येत आहे मग आता यांच्यामध्ये कोणते कोणते तडी बसणार आहेत प्रेशर आपण जराशी करू. इन्क्रीज वेपर प्रेशर. आत्ता आपण सांगितलं निगेटिव्ह असेल तर वेपर प्रेशर काय होतो कमी होतो. इन्क्रीज वेपर प्रेशर, डिक्रीज वेपर प्रेशर, डिक्रीज वेपर प्रेशर. मग 2 या ऑप्शनमधला एक आन्सर येणार आहे कारण तो निगेटिव्ह डेव्हिएशन दाखवतो. इट्स व्हॉट डिक्रीज वेपर प्रेशर. सेकंड वन, या दोघांमधला पुढचा पॉईंट काय दिला आहे डिक्रीज बॉइलिंग पॉईंट अँड इन्क्रीज बॉइलिंग पॉईंट. मग जर का वेपर प्रेशर डिक्रीज होतोय तर बॉइलिंग पॉईंट का होईल वाढेल. कारण का जर एखाद्या सबस्टन्सला आपण हीट करतोय तर तो मॉलिक्यूल ॲटमॉस्फिअरमध्ये ज्या टेम्परेचरला जातो त्या टेम्परेचरला आपण काय म्हणतो बॉइलिंग पॉईंट. आणि वर ॲटमॉस्फिअरचं एक स्वतःचं प्रेशर असतं, जे प्रेशर याच्यावर अपोजिट डायरेक्शनने काम करते. म्हणजे कोणावर तर लिक्विडच्या सरफेसवर. मग लिक्विडच्या सरफेसवर जर का तो अपोजिट डायरेक्शनने काम करतो याचा अर्थ लिक्विडच्या सरफेसवर काहीतरी त्याचा प्रेशर आहे आणि खाली लिक्विडचे मॉलिक्यूल काय करतात त्याला प्रेशर लावतात. मग लिक्विडच्या मॉलिक्यूलचा प्रेशर जेवढा जास्त तेवढा तो इझिली काय होईल गॅस फॉर्ममध्ये येईल. पण उलटं झालं समजा लिक्विडच्या मॉलिक्यूलचा प्रेशरच कमी आहे तर वरचा प्रेशर जास्त आहे म्हणजे ॲटमॉस्फिअरचे मॉलिक्यूल त्याला वर येऊन देणार नाही आहेत. मीन्स व्हॉट इन दॅट केस वी रिक्वायर मोर अमाऊंट ऑफ एनर्जी टू कम अक्रॉस दी वेपर प्रेशर. म्हणजेच काय तो ॲटमॉस्फिअरिक प्रेशरला क्रॉस करणारा प्रेशर. सो इन दॅट केस बॉइलिंग पॉईंट इन्क्रीजेस नॉट डी डिक्रीजेस. म्हणजे इथे आन्सर काय आलं पाहिजे फोर्थ वन. इट्स व्हॉट डिक्रीज वेपर प्रेशर इन्क्रीज्ड बॉइलिंग पॉईंट. मग हा थोडासा लॉजिकल क्वेश्चन जास्त आहे कारण मला इथे ही सगळी थिअरी माहीत असली पाहिजे. म्हणजेच कोण तर वेपर प्रेशरचं एक्झॅक्टली काय होतंय कसं होतंय, वेपर प्रेशर वाढणार आहे, निगेटिव्ह डेव्हिएशन कधी दाखवणार आहे, पॉझिटिव्ह डेव्हिएशन कधी दाखवणार आहे. मग यांच्यावर जर स्टडी करत असेल तर वोलाटाईल नेचरवर अगोदर स्टडी केला पाहिजे. वोलाटाईल आणि नॉन वोलाटाईल असे आपल्याकडे कंपोनंट्स आहेत ज्यांची आपल्याला इन्फॉर्मेशन माहिती असली पाहिजे. देन मॉलिक्यूलमधलं इंटरॅक्टिव्ह फोर्सेस माहिती असलं पाहिजे की समजा मी प्युअर मॉलिक्यूलला यूज करतोय किंवा प्युअर सबस्टन्सला यूज करतोय त्यांच्यामधलं इंट्रॅक्शन जरा बऱ्यापैकी वीक आहे आणि त्याला जर का मी दुसऱ्याबरोबर मिक्स केलं तर इंट्रॅक्शन अजून वीक होतात तर त्याचा वेपर प्रेशर वाढेल. क्लिअर. आणि जर का त्यांचे इंट्रॅक्शन स्ट्रॉंग होतात तर मात्र वेपर प्रेशर कमी होईल. मग या सगळ्याचा स्टडी आपल्याला असला पाहिजे. ओके. देन अगेन मॅग्नेटिक मोमेंट व्हॅल्यूजवर क्वेश्चन आहे. कन्सिडर द फॉलोइंग कॉम्प्लेक्स आयन्स. खाली 1 2 3 असे पी क्यू आणि आर 3 मॉलिक्यूल दाखवलेले.
या 3 मॉलिक्यूलमध्ये वी हॅव टू फाइंड आउट व्हॉट इज रिलेशन. द करेक्ट ऑर्डर ऑफ द कॉम्प्लेक्स आयन अकॉर्डिंग टू द स्पिन ओनली मॅग्नेटिक मोमेंट व्हॅल्यूज इन BM इज मीन्स व्हॉट डी बोर्स मॅग्नेटॉनमध्ये आपल्याला त्याला फाइंड आउट करायचं. मग त्यासाठी मला काय लागेल, पुन्हा एकदा सेम पॅटर्न. जो सेंट्रल मेटल आहे त्या सेंट्रल मेटलच्या व्हॅलेन्स शेलमध्ये जेवढे अनपेड इलेक्ट्रॉन जास्त तेवढी त्याची मॅग्नेटिक मोमेंट जास्त. म्हणजे इथे मला फर्स्ट वन काय काढावं लागेल, त्यांचा ऑक्सिडेशन नंबर. वी हॅव Fe, देन व्हॅनेडियम अँड अगेन Fe. ठीक आहे, मग यांच्याकडे Fe(F6) असा पहिला मॉलिक्यूल आहे आणि याच्यावर -3 चार्ज आहे. बरं, फ्ल्युरिन आहे. फ्ल्युरिन ऑलवेज शोज व्हॉट -1. म्हणजे या 6 फ्ल्युरिनचा किती असला पाहिजे, -6. आउट ऑफ -6 -3 प्रेझेंट हियर मीन्स रिमेनिंग -3 न्यूट्रलाइज बाय फ्ल्युरिन. ओके, नॉट फ्ल्युरिन, आयर्न मीन्स व्हॉट Fe शोज +3. मग Fe जर का +3 मध्ये तर Feचा ॲटॉमिक नंबर 26 आहे. म्हणजे आपल्याला इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 26 - 3 23 साठी काढायचं आहे. ओके, मग 23 साठी जर का इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काढायचं आहे तर याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन असेल Ar3D5, कारण 4s मध्ये इलेक्ट्रॉन आधी जातात. ओके, सेकंड वन जो आहे तो व्हॅनेडियम आहे. व्हॅनेडियम जो आहे तो H2O बरोबर असोसिएट आहे. H2O किती आहेत, 6 आहेत आणि याच्यावर किती चार्ज आहे, +2. वी नो दॅट H2O इज व्हॉट इन न्यूट्रल लिगँड्स. मग H2O जर का न्यूट्रल लिगँड्स आहेत मीन्स वॉट एव्हर द चार्ज प्रेझेंट ऑन कॉम्प्लेक्स आयन दॅट ॲक्च्युअली प्रेझेंट ऑन व्हॉट दी व्हॅनेडियम. सो व्हॅनेडियम एक्झिस्ट इन व्हॉट दी +2 फॉर्म. म्हणजे इथे हा +2 फॉर्ममध्ये. सो इथे व्हॅनेडियमचा ऑक्सिडेशन नंबर काढायचा असेल, ऑक्सिडेशन नंबर नॉट इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काढायचं असेल तर व्हॅनेडियमचा ॲटॉमिक नंबर माहिती असला पाहिजे. ओके, स्कँडियम, टिटॅनियम, व्हॅनेडियम याचा ॲटॉमिक नंबर आहे 23. त्या 23 मधून 2 इलेक्ट्रॉन कट करा, 23 - 2 राहिले 21. म्हणजे याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन येईल Ar3D3. सो तीनही अनपेड इलेक्ट्रॉन आहे, कारण जेव्हा 5च्या पुढे जाणार आहे तेव्हा पेअरिंग होणार आहे. 6 असेल तर 1 पेअर, 4 अनपेड. 7 असेल तर 2 पेअर, 3 अनपेड. तसं आत्ता इथे 5 3 आहेत म्हटल्यानंतर हे सगळेचे सगळे अनपेड इलेक्ट्रॉन्स आहेत. याच्याकडे 5 अनपेड इलेक्ट्रॉन्स आहेत. ओके, त्यानंतर याच्याकडे 3 अनपेअर इलेक्ट्रॉन्स आहेत. ओके, त्यानंतर लास्टवाला जो आहे त्यालाही पाहून घेऊयात आपण. वी हॅव Fe अंडर ब्रॅकेट H2O6 +3. Similarly to the vanadium or what the second example, we have what the 6H2O and know that H2O is what the neutral ligand. म्हणजे हा +3 जो चार्ज आहे ना तो सगळा या Fe वर असेल. सो Fe एक्झिस्ट इन +3 चार्ज. सो इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन इथे आपण काढताना Feचं कोणत्या फॉर्ममध्ये काढलं होतं, Fe +3 मध्येच काढलं होतं. इथे Fe +3 मध्येच आहे. नंतर हा Fe जो आहे +3च आहे का, येस +3च आहे. मग जर का Fe +3च आहे तर या केसमध्ये ओके +3 आहे म्हटल्यानंतर हाच ॲज इट इज येईल. 23rd साठी मला काढायचं आहे. म्हणजे हा 3D5 येणार आहे. म्हणजे इथे 5 अनपेड इलेक्ट्रॉन्स येतील. ओके, फक्त फरक एवढा आहे की इथे निगेटिव्ह लिगँड आहे आणि इथे न्यूट्रल लिगँड आहे. म्हणजे सगळ्यात जास्त बोर्स मॅग्नेटॉन अकॉर्डिंग टू द थिअरी Ar3D5 येईल. म्हणजे सगळ्यात जास्त पहिला आहे शेवटला P वाला. देन हा जो आहे तो आला पाहिजे Fe वाला, कारण त्याच्याकडे +3 चार्ज आहे. +3 चार्ज जर का असेल तर तो 5 इलेक्ट्रॉन्स कंटेन करेल. म्हणजे पहिला P, देन R, देन Q. मग सगळ्यात जास्त बाहेर कोण आहे, P इथे सुद्धा आहे, P इथे सुद्धा आहे. म्हणजे सेकंड ऑप्शन येईल. सगळ्यात कमी कोण, Q, देन R, देन P. ओके, मग हे सगळं कशावर डिपेंड आहे, दॅट डिपेंड अपॉन व्हॉट द नंबर ऑफ अनपेड इलेक्ट्रॉन, जे लक्षात राहिलेच पाहिजे ॲट एनी कॉस्ट. ओके, देन नेक्स्ट वनकडे जाऊयात. चूज द पोलार मॉलिक्यूल फ्रॉम द फॉलोइंग. अतिशय सोपा क्वेश्चन आहे. सिलेक्ट करायचं आहे पोलार मॉलिक्यूल. मग पोलार मॉलिक्यूल म्हणजे काय, तर ज्याच्याकडे पोलॅरिटी आहे. मग याच्यामधले पहिला जो आहे CCl3,
हा नॉन पोलार मॉलिक्यूल आहे, कारण याची पोलॅरिटी याने कॅन्सल केली, याची पोलॅरिटी याने कॅन्सल केली. सो फायनली याचा म्यू जो असेल तो किती येईल, 0 येईल. CO2चं पण सेम आहे, C डबल बॉन्ड O डबल बॉन्ड O. याचा इफेक्ट हा कॅन्सल करेल, याचा इफेक्ट हा कॅन्सल करेल, म्हणजे म्यू इज इक्वल टू 0. याचा काही संबंध नाही, बिकॉज वॉट कार्बन आणि हायड्रोजनमध्ये फारशी काही इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी डिफरन्स नाही आहे. सो अल्केन, अल्किन आणि अल्काइन यांना आपण ऑलमोस्ट नॉन पोलारमध्येच कन्सिडर करतो. म्हणजे राहिला फक्त एकच मॉलिक्यूल, तो म्हणजे कोण आहे, CHCl3. इट्स वॉट क्लोरोफॉर्म, ज्याच्यामध्ये 3 हायड्रोजन आहेत आणि एक क्लोरीन आहे. सो याचा इम्पॅक्ट जास्त आहे. सो Cl इज पार्शियली इलेक्ट्रोनिगेटिव्ह अँड कार्बन इज पार्शियली इलेक्ट्रो पॉझिटिव्ह. म्हणजे काय होणार आहे, तर या केसमध्ये एकच मॉलिक्यूल तुमचा नॉन पोलार दिसतोय, तो म्हणजे कोण, नॉट नॉन पोलार. 3 मॉलिक्यूल नॉन पोलार दिसतात आणि एकच तुमचा पोलार दिसतो, म्हणजे कोण, CHCl3. ओके, देन 10th वन आहे. 10th वन, इट्स व्हॉट गिवन बिलो आर 2 स्टेटमेंट्स. स्टेटमेंट नंबर 1 असं आहे की 4F and 5F series of elements are placed separately in the periodic table to preserve, okay, the principle of classification. आणि स्टेटमेंट 2 आहे, S block element can be found in pure form in nature. ओके, पहिला महत्त्वाचा गोष्ट, फर्स्ट स्टेटमेंटवर जर का फोकस केले तर 4F आणि 5F ला आपण सेपरेटली जागा दिली आहे. ती यासाठी दिली की टेबल फार मोठा होऊ नये. जर का टेबल मी F ब्लॉक इन्क्लूड करून केला तर टोटल टेबलमध्ये 32 एवढे वर्टिकल कॉलम्स येतील आणि तो टेबल फार मोठा होईल. मग जर का तो टेबल मला काय करायचा आहे, थोडासा मेंटेन ठेवायचा आहे, त्यांनी सांगितले की प्रिझर्व करायचा आहे. सो वी प्लेस F अँड लॅन्थेनॉइड अँड एट्रॉनॉइड ॲट दी बॉटम ऑफ टेबल. बट सेकंड स्टेटमेंट जे आहे ते काही तेवढंसं मॅच होत नाही आहे. S ब्लॉक एलिमेंट नॉर्मली एक्झिस्ट इन वॉट डी कंबाईन स्टेट, नॉट इन वॉट डी प्युअर फॉर्म. जसे गोल्ड, सिल्वर हे प्युअर फॉर्ममध्ये सापडतात, तसा हा काही एस ब्लॉक एलिमेंटमधला कोणता एलिमेंट इतका प्युअर फॉर्ममध्ये सापडत नाही. दे नॅचरली एक्झिस्ट इन वॉट कंबाईन स्टेट. मग आता स्टेटमेंट जरा चेक करूयात कोणते कोणते आहेत खाली. स्टेटमेंट 1 इज फॉल्स बट स्टेटमेंट 2 इज ट्रू. ओके, सॉरी एक्स्ट्रीमली, फर्स्ट वन नाही येतो. बोथ स्टेटमेंट 1 अँड 2 आर ट्रू, हे पण नाही आहे. स्टेटमेंट 1 इज ट्रू बट स्टेटमेंट 2 इज फॉल. येस, म्हणजे थर्ड वन जो आहे तो याला परफेक्ट मॅच होऊ शकतो की स्टेटमेंट फर्स्ट जे आहे ते बरोबर आहे, पण सेकंड स्टेटमेंट जे आहे ते चुकीचं आहे. म्हणजे हे जे काय आहे ते आपल्याला बरोबर परफेक्टली मॅच होतं की तो काही उपयोगाचा नाही आहे आपल्या. देन नेक्स्ट वनकडे जाऊयात आपण. पुन्हा एकदा स्टेटमेंट्सच आहेत. मग या स्टेटमेंटकडे आपण फोकस करूयात की स्टेटमेंट काय आहेत. तर स्टेटमेंट 2 स्टेटमेंट आपल्याकडे आहेत. पहिलं स्टेटमेंट आपल्याकडे असं आहे की नायट्रो पॅरा नायट्रोफिनॉल इज मोर ॲसिडिक दॅन मेटा नायट्रोफिनॉल अँड ऑर्थोनायट्रोफिनॉल. अँड सेकंड स्टेटमेंट इज दॅट इथेनॉल विल गिव्ह इंटरमिडिएट टर्बिडिटी विथ लुकास रिएजंट. सॉरी, नॉट इंटरमिडिएट, बट दी इमिडिएट टर्बिडिटी विथ लुकास रिएजंट. मग दोघांमध्ये फरक आहे. दोघांमध्ये फरक जो आहे तो असा आहे की अल्कोहोल कोणताही लगेच तुम्हाला टर्बिडिटी देणार नाही. त्याच्यावर मला थोडासा विचार केला पाहिजे की आपण एक्झॅक्टली काय शिकलो होतो की प्रायमरी अल्कोहोल आहे, सेकंडरी अल्कोहोल आहे, टर्शरी अल्कोहोल आहे. प्रायमरीमध्ये ल्युकास रिएजंट टाकले तर एक थोडा वेळ थांबलो की टर्बिडिटी येते. ठीक आहे, याच्यामध्ये आपण ल्युकास रिएजंट टाकले तर याच्यापेक्षा जरा लवकर टर्बिडिटी येते. आणि लास्ट वन जो आहे याच्यामध्ये लुकास रिएजंट टाकले की इन्स्टंट टर्बिडिटी येते. म्हणजे प्रायमरी अल्कोहोलला जर का आपण हीट केलं तर मग बऱ्यापैकी लवकर टर्बिडिटी येईल. याला तसंच नॉर्मल रूम टेम्परेचर ठेवलं तरी पण टर्बिडिटी येईल आणि याला टाकले टर्बिडिटी येईल. तर आत्ता आपण यूज केला इथेनॉल आणि हा आहे प्रायमरी अल्कोहोल. तर प्रायमरी अल्कोहोल काही इमिडिएट टर्बिडिटी तयार करत नाही. म्हणजे सेकंड स्टेटमेंट काय चुकलेलं आहे, कारण त्याला मला हीट पण करावं लागेल, त्याशिवाय तो टर्बिडिटी देणार नाही आहे. मग सेकंड स्टेटमेंट चुकलेलं आहे, यात काही वाद नाही आहे. आणि पहिलं स्टेटमेंट जे पॅरा नायट्रोफिनॉल इज मोर ॲसिडिक दॅन मेटा नायट्रोफिनॉल अँड ऑर्थोनायट्रोफिनॉल, हे मात्र बरोबर आहे. कारण का,
तर पॅरानायट्रोफिनॉलमध्ये इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग आहेत, नॉट द इंट्रामॉलिक्युलर. हे एक पहिलं रिझन. आणि तो OHचा हायड्रोजन इझिली देऊ शकेल कारण नायट्रो ग्रुप जो आहे तो इलेक्ट्रॉन विड्रॉइंग आहे. मेटावर जर का इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप असेल तर काही फरक पडणार नाही आहे, पण मेटाला सोडून ऑर्थो आणि पॅरावर जर का असतील तर ऑर्थो आणि पॅरावर असणाऱ्या इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुपने मात्र त्या वरच्या ग्रुपला फरक पडेल. तो काय करेल, स्वतःची डोनेट करेल लोन पेअर खाली आणि हायड्रोजनला बाहेर पाठवून देईल. म्हणजे एक्झाम्पलसाठी जर का पाहायचं झालं तर हा स्वतःकडे असणारी लोन पेअर जी आहे ती इथे डोनेट करेल आणि हा जो आहे तो इलेक्ट्रॉन ओढणार आहे, म्हणजे याला इलेक्ट्रॉन द्यावे लागतील. बरं, याने इलेक्ट्रॉन दिले तर याच्यावर कोणता चार्ज येईल, पॉझिटिव्ह. आणि पॉझिटिव्हला न्यूट्रलाइज करायचं असेल तर हा हायड्रोजन तो बाहेर टाकेल आणि या इलेक्ट्रॉन पेअरला ओढून घेईल. मीन्स व्हॉट, तो हायड्रोजन बाहेर पडताना ॲज अ H+ जर का बाहेर पडला तर याला म्हणतो आपण ॲसिडिक नेचर. ओके, सो पॅरानायट्रोफिनॉल जो आहे तो ऑर्थो आणि मेटापेक्षा जास्त ॲसिडिक बिहेवियर दाखवतो. म्हणजे इथे फर्स्ट वन स्टेटमेंट करेक्ट आहे, पण सेकंड स्टेटमेंट काय आहे, फॉल्स आहे. चेक करूया आपण कुठे आहे. पहिला ऑप्शन स्टेटमेंट 1 इज अ ट्रू बट स्टेटमेंट 2 इज अ फॉल्स. पहिलाच ऑप्शन आपल्याला दिसतोय मॅच होणारा. ओके, सो ही जी काही नेचर वाईज त्याचं बिहेवियर असतं ते जरासं आपल्याला जास्त काम करावं लागतं तेव्हा ते लक्षात राहतं. एकाच वेळेस एकाच 5 मिनिटामध्ये वाचलं आणि ते लक्षात राहील असं नाही आहे, त्याला थोडंसं सखोल अभ्यास करावा लागतो. सो फर्स्ट वन ते कशावर डिपेंड आहे मी तुम्हाला सांगितलं, त्याच्यानुसार स्टडी झाला पाहिजे. द असेंडिंग ऑर्डर ऑफ ॲसिडिटी ऑफ OH ग्रुप इन द फॉलोइंग कंपाऊंड इज. आत्ता एक 2 मिनिटापूर्वी बोलताना बोललो की काय हवं आहे मला काय हवं आहे, इलेक्ट्रॉन डोनेटिंग आणि इलेक्ट्रॉन विड्रॉइंग नेचर. ओके, मग इलेक्ट्रॉन डोनेटिंग आणि इलेक्ट्रॉन विड्रॉइंग नेचर जे त्याच्यावर फोकस करायचं आहे आणि त्याच्यानुसार आपल्याला आन्सर काढायचं आहे. ओके, सो फर्स्ट वन हा आहे ब्युटॅनॉल. ओके, त्यानंतर हा आहे नायट्रोफिनॉल जो आत्ता 2 मिनिटापूर्वीच आपण बोललो होतो की नायट्रोफिनॉल जो आहे त्याच्यामध्ये नायट्रो ग्रुप जो आहे तो इलेक्ट्रॉन विड्रॉइंग आहे. पलीकडे हा आहे मिथॉक्सी, पण हे दोन्ही ग्रुप इलेक्ट्रॉन डोनेटिंग आहे. मिथॉक्सी इज ऑल्सो इलेक्ट्रॉन डोनेटिंग, OH इज ऑल्सो इलेक्ट्रॉन डोनेटिंग. देन हा जो आहे तो नुसता फिनॉल आहे, याच्याकडे कोणी ॲक्टिवेटिंग किंवा याला कोण सपोर्ट करायला नाही आहे. आणि ई जो आहे त्या ईमध्ये 2 नायट्रो ग्रुप आहेत. आपण एक स्टेटमेंट शिकलो होतो, ज्यांच्याकडे इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप नॉट इलेक्ट्रॉन डोनेटिंग, इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप जास्त आहेत तेवढा तो प्रोटॉन डोनर असेल किंवा जास्त इझिली प्रोटॉन देईल. म्हणजे या दोन केसमध्ये हा जास्त ॲसिडिक असेल आणि हा कमी असेल. सो ई कोणाकोणाकडे शेवटला आहे तर सगळ्या ऑप्शनमध्ये ई शेवटला आहे. त्यानंतर बी जो आहे ना तो पण कोणाकोणाकडे सेकंड लास्ट पोझिशनला आहे, तर पहिल्या ऑप्शनमध्ये बी आहे, दुसऱ्यामध्ये पण बी आहे, तिसऱ्यामध्ये पण बी आहे. ओके, देन चौथा जो आहे यांच्यामधला म्हणजे 2 सापडले, त्याच्या पुढचा जो आहे तो आपण चेक करूयात. तर याच्यामध्ये हा जो आहे फिनॉल तो याच्यापेक्षा जास्त ॲसिडिक असेल कारण हा इलेक्ट्रॉन डोनेटिंग आहे. म्हणजे हा जो आहे तो जास्त येईल, म्हणजे डी येईल. डी इथे डी नाही आहे तिसऱ्या बाजूला, इथे मात्र दोघांकडे डी. आता राहिला फक्त मला फाइंड आउट करायचं आहे सी आणि ए वर. ए जो आहे तो नॉर्मल अल्कोहोल आहे. नॉर्मल अल्कोहोल हा ॲसिडिक नसतो. आपण एक लिटमस टेस्ट केली होती की अल्कोहोल आणि फिनॉलमध्ये लिटमस पेपर टाकला तर फिनॉल जो आहे तो लिटमस पेपरचा कलर चेंज करतो आणि तो ॲसिडिक बिहेवियर दाखवतो, पण तसा अल्कोहोल दाखवत नाही. अल्कोहोल इज न्यूट्रल टू द लिटमस. म्हणजे यांच्यामधला सगळ्यात कमी ॲसिडिक ग्रुप OH याच्याकडे असेल. मग ए सगळ्यात कमीवाला आहे आणि तो एकाच ठिकाणी आहे, तो आपल्या 4th वन ऑप्शनकडे दिसतोय. ओके, सो हा झाला आपला लास्ट वन 4th वन ऑप्शन जो की हायली ॲसिडिक असलेला आहे. देन गिवन बिलो आर 2 स्टेटमेंट्स. वन इज लेबल्ड ॲज असर्शन अँड अदर इज लेबल्ड ॲज रिझन. म्हणजे असर्शन आणि रिझनच्या टाईपमधला हा क्वेश्चन आहे. मग या टाईपमध्ये आपल्याला असर्शन आणि रिझनला दोघांना मॅच करायचं आहे आणि मग ठरवायचं आहे की तो एक्झॅक्ट आहे की नाही. ओके, ऑप्शनमध्ये. सो फर्स्ट वन आपण येऊयात. असर्शन काय दिलं त्यांनी, melting point of boron is 2453 Kelvin is unusually high in group 13 elements. बर, सेकंड वन जो आहे तो सॉलिड बोरॉन has very strong crystalline lattice. बर, ठीक आहे, पण आता दोघांच्या तर स्टेटमेंटवर फोकस केल्यानंतर असं लक्षात आहे की दोन्ही स्टेटमेंट परफेक्ट आहेत. तसं काही प्रश्न नाही, कारण बोरॉन हा तसा त्या ग्रुपमधला हायेस्ट
मेल्टिंग पॉईंट असलेलाच कंटेंट आहे, पण सेकंड स्टेटमेंट जो आहे तो काही त्या पहिल्या स्टेटमेंटला मॅच नाही होते. ओके, मॅच होतोय तो फक्त एवढाच की तो क्रिस्टलाइन फॉर्ममध्ये आहे. म्हणजे थोडक्यामध्ये क्रिस्टलाइन फॉर्म जर का असेल तरच आपण त्याचा मेल्टिंग पॉईंट बघणार आहे. तेवढाच एक क्वेश्चन मॅच होतो. जरा चेक करत खाली काय काय आपल्याकडे ऑप्शन्स. बोथ ए अँड आर आर करेक्ट, बट द आर इज नॉट अ करेक्ट एक्सप्लेनेशन ऑफ ए. नाही, तेवढासा तो रॉंग नाही आहे. बऱ्यापैकी क्रिस्टलाइन फॉर्मला पण मेल्ट करूनच त्याचा मेल्टिंग पॉईंट काढतो. सेकंड वन, बोथ ए अँड बी आर करेक्ट अँड द आर इज करेक्ट एक्सप्लेनेशन फॉर ए. याला आपण घेऊ शकतो, काही प्रॉब्लेम नाही, कारण ते फॉल्स नाही आहेत, ट्रू आहेत, फॉल्स नाही आहेत. सो स्टेटमेंट नंबर 2 हे आपण सिलेक्ट करू शकतो की दोघंही काय आहेत, युजेबल आहेत. मीन्स व्हॉट, ए अँड आर बोथ आर करेक्ट अँड आर इज करेक्ट एक्सप्लेनेशन फॉर व्हॉट डी ए, असं आपण सिलेक्ट करू शकतो, काही प्रॉब्लेम नाही आहे. सेकंड वन, सायक्लोहेक्झिन आहे आणि तो डॉट 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 टाईप ऑफ ऑर्गॅनिक कंपाऊंड आहे असं त्यांनी विचारलंय. आपल्याकडे सिंपल स्टेटमेंट्स आहेत, काही फारसं त्याच्यामध्ये विचार करायची गरज नाही आहे की नेमका तो कोणत्या टाईपचा ऑर्गॅनिक कंपाऊंड आहे. मग जरा चेक करा, खाली दिले बेन्झेनॉइड ॲरोमॅटिक, बेन्झेनॉइड नॉन ॲरोमॅटिक, ॲलिसायक्लिक आणि असायक्लिक. सायकल तर आहे, त्यात काही प्रश्नच नाही आहे. म्हणल्यानंतर तो ॲलिसायक्लिक आणि असायक्लिक यांच्या दोघांमधला एक असणार आहे. मग ॲलिसायक्लिक म्हणजे काय आणि असायक्लिक म्हणजे काय हे आपल्याला माहिती असलं पाहिजे. व्हॉट इज मीन बाय असायक्लिक अँड व्हॉट इज मीन बाय व्हॉट ॲलिसायक्लिक. मग आता जरा चेक केला नीट तर त्याच्यामध्ये तो ॲरोमॅटिक कंपाऊंड आहे असं तर दिसत नाही आहे, कारण 3 डबल बॉन्ड नाही आहेत. बेन्झीन त्याच्यामध्ये नाही आहे, त्याच्यामध्ये तोही नाही आहे. राहिला असायक्लिक, म्हणजे नुसता हेक्झेन असता तर मी त्याला असायक्लिक म्हणलं असतो की सायकलच नाही आहे किंवा चेन नाही आहे, रिंग नाही आहे. चेन आहे, रिंग नाही आहे, पण इथे कोण आहे, तो रिंग आहे. रिंग म्हटल्यानंतर तो काय झाला, ॲलिसायक्लिक, कारण ॲलिसायक्लिक कंपाऊंडमध्ये नॉर्मली रिंग असते. ओके, सो इट इज व्हॉट दी ॲलिसायक्लिक. सिम्पलचा क्वेश्चन आहे हा, त्याच्यामुळे तो काही फारसा विचार करायची गरज नाही आहे. देन 14th वन जो आहे, येलो कंपाउंड्स ऑफ लेड क्रोमेट गेट डिझॉल्व ऑन ट्रीटमेंट विथ सोडियम हायड्रॉक्साइड. ओ, इट्स व्हॉट हॉट सोडियम हायड्रॉक्साइड. द प्रोडक्ट लेड और प्रोडक्ट ऑफ लेड फॉर्म्ड ॲज और इज डॉट डॉट डॉट. मग आता इथे प्रोडक्ट काय बनतो हे आपल्याला चेक करायचं. प्रोडक्ट काय बनणार आहे याच्यावर आपण फारसा फोकस करायचा नाही आहे. तर या केसमध्ये कोणते कोणते ऑप्शन दिले हे आपण चेक करूयात. टेट्राआयनिक एनायनिक कॉम्प्लेक्स विथ कोऑर्डिनेशन नंबर 6. फर्स्ट वन, प्लॅटिनम आणि लेड या दोघांमध्ये आपण जर का लेड चेक केला तर PB हा 4 लिगॅन्ड बरोबर कंबाईन होईल, म्हणजे त्याचा कोऑर्डिनेशन नंबर 4 आहे. ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट. सो डाय एनायनिक कॉम्प्लेक्स विथ कोऑर्डिनेशन नंबर 4 आणि इथे सुद्धा कोऑर्डिनेशन नंबर 4 असं लिहिलं आहे. बट येल्लो PPT ऑफ लेड क्रोमेट डिझॉल्व इन NaOH, तो जर का NaOH मध्ये डिझॉल्व होतोय तर याचा अर्थ तो न्यूट्रल नाही आहे. ओके, मग तो कोण असला पाहिजे, एनायनिक. So it's what the dianionic complex with coordination number 4. ठीक आहे, काही हरकत नाही आहे. तर टोटल 15 क्वेश्चन्स पाहिलेत आपण या सेशनमध्ये. नेक्स्ट सेक्शनमध्ये रिमेनिंग पार्ट्सला आपण काय करूयात, सॉल्व्ह करूयात. ओके, सो टिल देन गुड बाय.